भूक लागल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता बकासूर कसे जागे झाले ते. काय काय खातात बघा, लहान मुलांचं खाऊ खात आहेत. बकासूर, तर तुझा प्रश्न आहे. नमस्कार मंडळी, कोकणातला चाकरमणी या युट्यूब चॅनलवरती मी पुन्हा एकदा निलेश आगरे सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, गावाला आल्याच्या नंतर मे महिन्याच्या सुट्टीत फक्त क्रिकेट आणि क्रिकेट. तर 2026 मधला हा शेवटचा टुर्नामेंटचा सामना आम्ही आज खेळायला चाललो आहे, ते म्हणजे कात्तलवाडी गावात चाललो आहे मित्रांनो. तर बघू शकता आता आम्हाला जायचं आहे ते कात्तलवाडी, चालत चालत जायचं आहे. 11 वाजले, 11:30चा राऊंड आहे. अर्धा पाऊण तास चालायला लागणारच आहे, कारण चालायचं पण खूप आहे. बघू शकता कसं कसं चालत जातोय आता आम्ही ते. आता आम्ही आमच्या शाळेकडची घाटी उतरतोय. माझ्या मागे सुशील आहे, इकडे बघू शकता हमू आहे, विनोद आहे, दिनेश दादा आहे आणि बाकीची मुलं चालत येतात. पार्टी पण प्रणित चालत येतो बघा, त्या साईडला वरती दिसेल तुम्हाला घाटी उतरताना. बॅग राहिली होती ती घेऊन येतोय. तर आता कातलवाडीत जाईपर्यंत तुम्हाला कशा पद्धतीने जुन्या पद्धतीचे रस्ते आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चालत चालत जाताना तुम्हाला दाखवीन जुन्या पद्धतीचे रस्ते कसे होते, कशा पद्धतीने बांधलेले होते. काळ्या दगडांचे मस्तपैकी तसे बांधलेले ते पायवाटा होत्या, त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यांच्यानंतर मित्रांनो, ह्या नवीन जमान्यात नवीन युगात ह्या बांधलेल्या आपल्या पायवाटा बघू शकता चिऱ्यांच्या कशा आहेत त्या. पण आधीच्या काळातल्या ज्या पायवाटा होत्या त्या कशा पद्धतीच्या होत्या, काळ्या दगडाच्या म्हणजे होत्या. त्या अशा चिऱ्यांच्या तांबल दगडाच्या होत्या, पण त्या काळ्या कलरच्या आहेत. मला वाटतं खूप वर्षाच्या असल्यामुळे त्या काळ्या कलरच्या असतील. तर तुम्हाला ते मी दाखवतो. आणि ही आहे माझी रावारी शाळा, केंद्र शाळा रावारी. या शाळेत मित्रांनो मी 1ली ते 7वी शिकून आज या आयुष्यात जगताना मानाने सांगतो की माझी मराठी शाळा. पण मित्रांनो, मराठी शाळेची हाल गावागावात प्रत्येकाला मला माहीत आहे काय परिस्थिती आहे मराठी शाळेची. तर चला जाऊया आता आपण कातलवाडीत. जाता जाता तुम्हाला सर्व काही दाखवतो, कशा पद्धतीचा आमचा हा चालण्याचा प्रवास होतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण चालत जाण्याची मजा आहे ना मित्रांनो, वेगळीच आहे. कारण आजपर्यंत आम्ही जिकडे जिकडे टुर्नामेंट खेळायला गेलो तिकडे बाईकने म्हणा, 4 व्हीलरने जात होतो. पण गावाला आलेली मुंबईतले चाकरमणी मोठमोठ्या गाड्या घेऊन आलेले 4 व्हीलर पुन्हा मुंबईकडे रवाना झालेले आहेत. आम्ही पण काही दिवसांनी, अजून 2-4 दिवसांनी पुन्हा आम्ही गाव सोडून पुन्हा मुंबईकडे जाऊ. पुन्हा ओढ लागेल ती आपली गावाकडे यायची. मुंबई आणि गाव हा आपला ऋणानुबंध असाच कायम चालत राहील. आणि कोकणातला चाकरमणी यूट्यूब चॅनलवरती जर मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या या कोकणातील यूट्यूबरला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद द्या. तर मित्रांनो, सबस्क्राईब करा चॅनलला, व्हिडिओ आवडले तर लाईक करा, इतरांनाही शेअर करा. तर आजचा प्रवास आपला हा चालत जाण्याचा कातलवाडीपर्यंत, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर बहुतेकशी मंडळी आपली आलेली आहेत, खेळाडू बघू शकता पाठी. आम्ही आमच्या शाळेकडे थांबलो होतो, बोलो आता चालत जायचं म्हटलं तर सर्वांनी एकत्र जाण्याची, चालत जाण्याची मजा आहे ना मित्रांनो, ती काही वेगळीच. बाकीचे काही ज्यांच्याकडे बाईक आहेत ते लोक गेले चालत चालत. आम्ही आता 7-8 जण, जास्तच आहेत, 2, 4, 6, 8, 10 जण आहेत आम्ही. तर आता आम्ही चाललोय चालत चालत. बघू शकता गावाकडचा पहिला पूल साखर होता, आता त्याचा ब्रिज झालाय. तर अशा पद्धतीचे काही बदल आपल्याकडे झालेले आहेत. तर मित्रांनो, ही आहे पुरातन काळातील जुन्या पायवाटा, कशा पद्धतीने बांधलेले आहेत बघू शकता तुम्ही. मोठमोठे असे दगड या पायवाटांना लावून ह्या वाटा तयार केल्या होत्या. तर आताचा एक चिरा आणि पहिल्यातला एक चिरा ज्या लावल्यात, म्हणजे एवढा मोठा हा चिरा लावला की बघू शकता एका चिऱ्यात 5 ते 6 आताच्या साईजचे चिरे पडतील. एवढ्या अगोदरच्या काळात ह्या अशा पायवाटा बनवल्या होत्या चिऱ्यांच्या. तर आता आम्ही आलोय जावडे गावात. जावडे गावातून चालत जाता जाता आपल्याला एक मंदिर लागेल.
लक्ष्मीकांताचं तेही तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो, चालत जाता जाता खूप तुम्हाला काही बघायला पाहायला मिळणार आहे, म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर तुम्हाला समजेल गावाकडे कशा पद्धतीचं जीवन, कशा पद्धतीचं आयुष्य जगतात गावाकडची माणसं. म्हणून मित्रांनो, मुंबईला असताना गावाकडची ओढ लागण्याचं कारण गावाकडचा निसर्ग आणि त्या निसर्गातली शांतता आणि त्या शांततेत जीवन जगण्याची मजा ती काहीशी वेगळीच असते. तर आता आलोय आपण लक्ष्मीकांताच्या मंदिराकडे. जुनं असं पुरातन काळातील मंदिर बघू शकता. कशा पद्धतीची जुनी मंदिरे अजूनही आपल्या गावात ताठ मानेने उभी आहेत. तर पुरातन काळातील मंदिरांची बांधकामं पाहायची असतील तर आपल्याला गावाकडे येणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, कशा पद्धतीचं बांधकाम आहे ते. अजूनही कुठेही एखादा दगड निघालेला पण नाही आहे. तर ही आहे जुनी देवळांची कामकाज अगोदरचं. तर हे आहे लक्ष्मीकांताचं मंदिर. चला आतमध्ये काय आलं तर आपल्याला जायला वेळ नाही. आता आपण पुढे पुढे चालत जाऊया. बघा बांधकाम बघा, केवढे मोठमोठे दगड आहेत ते. आणि बाजूलाच नारळी खोपलींची बाग आहे. बघा किती शांतता आहे. आणि बाग पण बघू शकता तुम्ही केवढी मोठी आहे. खोपलीची बाग आहे आणि त्याला कुंपण बघा कशा पद्धतीचं आहे. कोणीही माणूस आतमध्ये जाऊ शकत नाही अशा पद्धतीचं हे कुंपण. आपल्या निगडूक, वाळवंटी निगडूक असं काहीतरी याला बोलतात. काय बोलतात एवढं काय माहित नाही, पण आतमध्ये जाणं मित्रांनो खूप कठीण असतं. एखादा काटा लागला ना तर ते इन्फेक्शन होत असतो. बघू शकता किती 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 उंच उंच हे निगडूक. आपल्याकडे निगडूक म्हणतात, तर ह्याला काय म्हणतात ते देवास ठाऊक. आपल्याला माहिती आहे, ती माहिती मी तुम्हाला पोहोचवतो. या साईडून जाऊया ना. नाही तिकडून त्याच्यामध्ये गेल्या वर्षी झाले की त्याचा खर्च. तर मित्रांनो, आता जातोय आपण जावडेच्या दुकानावरती. तर मित्रांनो, आता आपण आलोय जावडेच्या दुकानावरती. बघूया आता दिने दादा आपल्याला काय खायला देतोय ते. थंड काहीतरी पियायला मिळालं तर ठीक आहे, म्हणजे जरा ह्या गरमीत जरा जीव पण थोडा थंड होईल. हा घे, एक दोन घे. दोन घेतलं तशी चालत जाऊ. दे जरा चुकतो बघूया. हा अजून संपल्या एका घेतल्या ना. अजून द्या लस्सी दूध. अजून 5 द्या त्या लस्सी. दिसत नाही. गावाकडची पेप्सी खाण्याची मजा बघू शकता. मुंबईला असताना आयकॉन प्लेअरला काय काय पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, ब्रँडेड पाहिजे, आणि गावाला आल्याच्या नंतर पेप्सीवरती काम चालू आहे. दुकानाचा वरती जातो. बोलतील ते ना, त्याला चिलीम देस. आता चाललोय आम्ही ब्राह्मणवाडीतून, कारण तिकडून त्या साईडून जात होतो, पण इकडे दुकानावर काही खाऊ खाण्यासाठी, थंड लस्सी पेप्सी पिण्यासाठी इकडून आलो. तर तुम्हाला दाखवतो ब्राह्मणवाडी स्टॉप. अगोदर बससाठी ST साठी आम्हाला या साईडला एवढं 10-15 मिनटं चालून यायला लागायचं, कारण गावाकडच्या दळणवळणाचा जो त्यावेळचा काळ होता ना, तो गावाकडे एकच रस्ता होता, तो म्हणजे इसवली पातरवाडी जावडे ज्या साईडला रोड आहे त्या साईडला. कारण आमच्या भोसलेवाडी करून इकडे ब्राह्मणवाडी जावड्यात ST साठी बसण्यासाठी यायला लागायचं. ते बस स्टॉप तुम्हाला मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. पण अगोदर अशा पायवाटा नव्हत्या चिऱ्यांच्या, ज्या सुरुवातीपासून तयार केलेल्या वाटा होत्या, ज्या आपण रोजच्या राहणीमानीत येऊन जाऊन तयार झालेला जो आपला रस्ता, त्या रस्त्यावरती आता या नवीन आपल्या या नवीन युगात अशा या चिऱ्यांच्या पायवाटा तयार झालेल्या आहेत. तर आता आपण आलोय ब्राह्मणवाडी स्टॉप. ब्राह्मणवाडी स्टॉपचा कायापालट कशा पद्धतीने झालेला आहे
तेही तुम्हाला मी या व्हिडिओत आता सांगणार आहे. बघा बघू शकता. रस्ता रुंदी करण्याच्या नंतर सर्व काही बदल होतो हे आम्हाला सर्वांना माहीत आहे. तर अगोदर इथे होतं ब्राह्मणवाडी बस स्टॉप. थोडी ही जागा वरती होती, पण रुंदीकरणाच्या टायमिंगला हा जो एवढा कट्टा तोडलेला दिसतोय ना, त्याच्यामुळे अगोदरचा जो बस स्टॉप होता तो खूप सुंदर होता. आता आपण आजूबाजूला जरी इथे थांबलो ना तरी तुम्हाला समजणार नाही की इथे ब्राह्मणवाडी स्टॉप आहे. बघा कशा पद्धतीचा रुंदीकरण झालंय. आणि जो समोर बोर्ड दिसतोय त्या बोर्डवरती तुम्हाला जे काय लिहिलंय ते सुद्धा व्यवस्थित वाचता येणार नाही की आपण ब्राह्मणवाडी स्टॉपला आहे का अजून कुठे आहे ते. बघा प्रगती कुठच्या पद्धतीने कशी झाली आहे ती तुम्हाला आम्हाला आता चांगल्या पद्धतीने माहीत आहे. तर हा रस्ता जातो इसोली पातरवाडी, सुतारवाडीतून आपण डायरेक्ट पनोरे, कवचेवाडी वगैरे सर्व करून आपण हरच्या साईडला किंवा साटोली मार्गे, हारचा मार्गे सापूच्या तळे जाऊ शकतं. तर आता आपण जायचं आहे मंदिराकडून. ह्या साईडून पण तुम्ही जाऊ शकता. हा रोड जातो डायरेक्ट बौद्धवाडी, जावडा बौद्धवाडी. आणि पाण्यासाठी वन फिरणारी ही आपली गोमाता बघू शकता. पण गावाकडे मित्रांनो चांगल्या प्रकारचं खायला मिळतं त्यांना. जेव्हा ताण लागेल तेवढा पाणी मिळतं, त्याच्यामुळे ते मस्त वगैरे खाऊन वगैरे पाणी पिऊन वगैरे आलेले आहेत. आणि ही आपली सर्व मंडळी दिसते इथे मित्रांनो, क्रिकेट प्रेमी मंडळी. जर तुम्ही कोणत्याही कामासाठी जर सांगितलं असतं ना मित्रांनो अशा गावात आपल्याला जायचं आहे, तर ह्याच्यातला एक सुद्धा मुलगा कोण गेला नसता किंवा चालत बोलला असता बाबा रे माझ्याकडे गाडी नाही, मी कसं जाऊ, मी कोणाला घेऊन जाऊ. पण क्रिकेट खेळण्यासाठी तुम्ही बघू शकता 1 तास ही पायाखालची पायवाट तुडवत क्रिकेटच्या मैदानापर्यंत पोहोचण्यासाठी हा संघर्ष चालू आहे. हाच आहे मित्रांनो क्रिकेटवरचं प्रेम, हेच आहे आपले क्रिकेट. तर आता आपण जातोय, इथे अजून एक मंदिर आहे. तर चला मित्रांनो इथे पण अजून एक पुरातन काळातील मंदिर आहे, तेही तुम्हाला दाखवतो. कारण मित्रांनो ह्या गावाकडच्या पुरातन काळातील ज्या वस्तू, ज्या वास्तू, जी मंदिर आहेत ती खूप मित्रांनो पाहण्यासारखी आहेत. तर आता आपण तिथे काही 1-2 मिनिटात पोहोचूच. बघूया कशा पद्धतीचं मंदिर आहे ते आणि आतमध्ये कशा पद्धतीचे गाभारे आहेत. आपल्याला जर बाहेरून पाहायला मिळलं, दाखवता आलं तर तुम्हाला मी दाखवतोच. तर मित्रांनो आलोय आता आपण हे या साईडला जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा जावडे नंबर 1 या साईडला मांड आहे जावडेकरांचा. आणि हे आहे ते महाकाळीचं मंदिर आहे बघू शकता. कवळाने सजलेलं हे जुनं पुरातन काळातील मंदिर. आणि त्या मंदिराची जी ठेवण अजून या जावडे गावातील लोकांनी अजून जशीच्या तशी ठेवली आहे. बघा दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीचं बांधकाम आहे, कशा पद्धतीनं जुन्या मंदिरांची तयारी केली आहे ते मित्रांनो दाखवतो तुम्हाला आतमध्ये जाऊन. तर हे मंदिर आहे मित्रांनो पुरातन काळातील मंदिर. आतमध्ये पूर्ण काळोख आहे बघू शकता आपण. कशा पद्धतीने जुन्या पद्धतीचा हा मंदिराचा गाभारा. कारण ह्या मंदिरातलं सुख होतं ना मित्रांनो तो वेगळंच होतं. पण आजकाल तुम्ही नवीन मंदिरं बघाल, नवीन पद्धतीच्या आकाराने जी मंदिरं बनवलेली असतात. पण जुनी मंदिरं जी पाहण्याची मजा असते ना मित्रांनो ती वेगळीच असते. आणि त्या मंदिरात गेल्याच्या नंतर जो आनंद व्यक्त करण्याचा आणि आनंद मनातून उफाळून येण्याची वेगळी गोष्ट असेल. तर हे आहे मित्रांनो महाकाळीचं मंदिर. अशा पद्धतीने आपले शिमग्यातले ढोल वगैरे असतात ना ते या मंदिरात आपण आजूबाजूला असे वरती टांगून ठेवू शकतो. बघा ही आहे पालखीचा हा डोलारा अशा पद्धतीने ठेवलाय. तर चला आपण अजून पुढे काय काय दाखवायला पाहायला मिळतं ते आपण बघूया. तर चला मित्रांनो जशा पद्धतीने आपण मंदिरात गेलो, मंदिरात व्हिडिओ शूट केला, त्याच्यानंतर आपण चालत जाणार होतो. चालत जात असताना आपल्यासाठी आता चांगली सुविधा एवढ्या वरती जाण्यासाठी झाली आहे, तो म्हणजे आपला रावारी गावातला सुपुत्र फास्टर बॉलर आणि उत्कृष्ट बॅट्समन असे पल्लव वागरे यांच्या
ऑटोतून आपल्याला जायला भेटतंय मस्तपैकी आमचं असं भाग्य उदयास आलेलं आहे समजायचं. तर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला आता आपण जाऊया ऑटोतून डायरेक्ट मैदानात, कातलवाडी मैदानात. ते म्हणजे कुठलं ग्राउंड रे? मला भैऱ्यावर जाऊया चला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता कशा पद्धतीने हा गावाकडचा चढ आहे. गावाकडच्या जीवनात आपल्याला चढ उतार आयुष्यात जशा प्रकारे लागतात तसं आपण एखादं वाहन चालवतो तसा कधी कधी सरळ रस्ता असतो तर कधी आपल्याला चढाव असे चढ उतार असे लागत असतात. आयुष्य आणि प्रवासात सेमच मित्रांनो फरक आहे. बघू शकता आधी तुम्ही ह्या रस्त्याने चालत जरी आला असतात ना तरी पाय घसरून माणसं पडत होती, पण त्याच्यानंतर डांबरीकरण झालं, चांगली सुविधा झाली म्हणून आपण आज जावडे गावात शॉर्टकट कातलवाडीत आपण इथून जाऊ शकतो. बघा जिथे अर्धा पाऊण तास लागतो इकडे आपण शॉर्टकटने 15 मिनिटात कातलवाडीत जाऊ शकतो. बघा काय चढ आहे, एकदम सरळ रेषेत आहे. तर मित्रांनो आता आपण आलोय मैदानात. कातलवाडी गावात हे मळा मैदान भैऱ्यावरचं. तर मित्रांनो बघू शकता आधीच्या गावागावात अशा पद्धतीच्या चिऱ्याच्या खाणी होत्या. चिऱ्याच्या खाणी चिरा काढल्याच्या नंतर अशा पद्धतीचे जे खदाने राहिलेले आहेत ते अजून जसेच्या तसे आहेत. कारण मित्रांनो ह्याच्यात आपण जर टाकाऊ वस्तू जर टाकल्या ना ह्याच्यामध्ये कचरा वगैरे काय असेल तर हे भरून जातील. बघू शकता ज्या पद्धतीने नवीन घरं बांधल्याच्या नंतर घराची जुनी कौलं असतात ते टाकलेले तिकडे. अशी जी काही वेस्टेज माल असतो जो आपण टाकला तर हे असे असणारे खड्डे पावसाच्या अगोदर भरून गेले तर लहान मुलांना वगैरे आपल्या घराच्या आजूबाजूला जर फिरताना दिसली आणि ह्या साईडला जर लक्ष नसेल तर अशा उंच पाण्यात येऊन पडू शकतात. त्याच्यासाठी असे आजूबाजूला असणारे खड्डे आपण बुजवले पाहिजेत, ती काळजी आपण घेतली पाहिजे. तर आता आपण जाऊया डायरेक्ट मैदानात. बघू शकता दाखवतो तुम्हाला आता कोणता कशा पद्धतीने सामना रंगणार आहे तो. हा सामना झाल्याच्या नंतर 1-11 आणि गोळवशी असेल मला वाटतं, तेही तुम्हाला मी दाखवीन. तर आता आलोय आपण मैदान आणि हे आहे मळा मैदान. बघू शकता ही शेती आहे, भात शेती पूर्ण भात शेती. ते या मे महिन्याच्या सीझनमध्ये या गावातील मुलं चांगल्या प्रकारची विकेट मैदान बनवून करी ते क्रिकेट सामने भरवले जातात. बघू शकता केवढं हे शेतीचा मळा आहे. आणि ह्या पावसाळ्यात शेती केल्याच्या नंतर इकडं हा दृश्य जो बघण्यासाठी असतो तो एकदम खूप छान असा दृश्य असतो. अतिरिक्त धाव वाईट बॉल पहिला काय हे हा बांधायला होता. आणि अशा तऱ्हेने नामेवाडी विन झालेली आहे. भूक लागल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता बकासूर कसे जागे झाले ते. काय काय खातात बघा, लहान मुलांचं खाऊ खात आहेत. बकासूर तर तुझा प्रश्न आहे. जोश